दीनानाथ रुग्णालयात 5.5 तास रक्तस्राव, तरीही पेशंटवर उपचार नाही। पेशंट समोरच 10 लाखांची मागणी। रुपाली चाकणकरांचा रुग्णालयावर ठपका। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं कोणतीही नियमावली पाळली नाही। रुग्णालयाकडून मगरुरी आणि हलगर्जीपणा, त्यामुळे रुग्णालय दोषी, चाकणकरांचं वक्तव्य। माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तालयाचा अहवाल बाकी। अंतिम अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई होणार, कुणालाही वाचवलं जाणार नाही। रुपाली चाकणकरांकडून स्पष्ट। मंगेशकर रुग्णालयाकडून 27 कोटींचा मिळकत कर वसूल करा, युवक काँग्रेसची मागणी। तर 48 तासात उत्तर आलं नाही तर आंदोलन करणार, सुप्रिया सुळेंचा इशारा। मंगेशकर रुग्णालयानं कोणतीही अमानत रक्कम मागितली नव्हती। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात भाजप खासदार मेधा कुलकर्णींचा दावा। तर भाजप महिला आघाडीनं रुग्णालयात केलेल्या तोडफोडी विरोधातही पक्षाला पत्र। पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आंदोलन केलेल्या महिलांच्या पाठीशी। महिलांनी अशा पद्धतीने प्रतिक्रिया देणं स्वाभाविक। मेधा कुलकर्णी यांच्या पत्रावर धीरज घाटे यांची नाराजी असल्याचा सवाल। मंगेशकर हॉस्पिटलनं सोशल मीडियावर आमची चुकीची माहिती पोस्ट केली, भिसे कुटुंबियांचा आरोप। डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई करा, भिसे कुटुंबियांची मागणी। तर भिसे कुटुंबियांची रुपाली चाकणकरांकडे पत्राद्वारे मागणी। सायबर गुन्ह्याची उकल करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सायबर लॅबचं उद्घाटन। मुंबई पोलिसांच्या ताफ्यात सायबर लॅबचा समावेश। कर्जत नगर पंचायतमध्ये आमदार रोहित पवारांना धक्का। पवार समर्थक नगराध्यक्षा उषा राऊतांविरोधात अविश्वास प्रस्ताव। 17 पैकी 13 नगरसेवकांकडून अविश्वास प्रस्ताव दाखल। नगरसेवकांना विचारात न घेता कामकाज करत असल्याचा आरोप। खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्यासाठी कुणाल कामरा हायकोर्टात। कामराच्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी होणार। मद्रास हायकोर्टानं दिलेला अटकेपासूनचा अंतरिम दिलासा आज संपणार। किरीट सोमय्यांना फेसबुक पोस्ट करून धमकी। युसुफ अन्सारी नावाच्या व्यक्तीनं फेसबुक पोस्ट करत धमकी दिली। 8 तारखेला सोमय्यांच्या घरी आंदोलन करण्याचा इशारा। तर मी धमक्यांना घाबरत नाही। मुंबईत अंदाजे 4000वर अनधिकृत भोंगे, याविरोधात आम्ही मोहीम छेडणार। किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया। एसआयचे आहेत त्यांना इतिहास माहीत नाही, ते बेळगावच्या आंदोलनात कधीही नव्हते। राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका। आम्ही हिंदू आहोत पण दुसऱ्या समाजाचा अपमान करू शकत नाही। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची भाजप नेत्यांवर टीका। भारतात सर्व धर्म समभाव आहे, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। लातूर मनपा आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडल्याचं प्रकरण। मनोहरेंना एअर अँब्युलन्सनं मुंबईत आणलं। बाबासाहेब मनोहरेंनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली होती। उद्योगमंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीच्या पावस बस स्थानकाला अचानक भेट। सामंतांच्या अचानक भेटीमुळे अधिकाऱ्यांची धावपळ। बस स्थानकात स्वच्छता नसल्यानं सामंतांची नाराजी। सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईबाबत आढावा बैठक। टंचाई काळात हलगर्जीपणा करू नका, पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सूचना। जेजुरी एमआयडीसीमध्ये जिमा आणि जिसा संघटनेचा संघर्ष पेटला। उद्योजकांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचा जिमा संघटनेचा आरोप। तर जिमा संघटनेचे आरोप खोटे असल्याचा जिसा संघटनेचा दावा। शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडेंचं निलंबन। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याला विरोध केल्यानं कारवाई। फोंडे महापालिका शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते। कर्जमाफीसाठी कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात छावा क्रांती सेना आक्रमक। येवला तहसील कार्यालयावर कर्जमाफीसाठी बैलगाडा मोर्चा काढत आंदोलन। कर्जमाफीसाठी जोरदार घोषणाबाजी। पुरंदरच्या सासवड येथील विमानतळ बाधित शेतकऱ्यांचं उपोषण स्थगित। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाविरोधात 66 शेतकरी उपोषणाला बसले होते। प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे। पुण्याच्या मावळमधील कामशेत गावातील नागरिक करवाढी विरोधात आक्रमक। ग्रामपंचायतच्या 30% करवाढीला नागरिकांचा विरोध। सांगलीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन। कोकाटेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत वक्तव्याचा निषेध करण्यात आला। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अमरावतीत ठाकरे गटाचं आंदोलन। कर्जमाफीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन। पोलिसांचा मोठा बंदोबस्त। जालन्यात ठाकरेंची शिवसेना कोकाटेंच्या विरोधात आक्रमक। माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त। कोकाटेंच्या राजीनाम्याचीही मागणी। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील अकलूज टेंभुर्णा रस्त्यावर युवासेनेचा रास्ता रोको। महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात युवासेना आक्रमक। रामनवमीच्या कार्यक्रमात अज्ञात व्यक्तीकडून अंडी फेकल्याचा आरोप। विरारमधील ग्लोबल सिटी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण। अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल। अंधेरीत महानगर गॅसची पाईपलाईन फुटली। रस्त्याचं खोदकाम सुरू असताना पाईपलाईन फुटली। अंधेरी पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणात वायू गळती। महानगरकडून गॅस पुरवठा खंडित। पालघर आगारातील एसटी बसेसची देखभाल दुरुस्ती अभावी दुरवस्था।
धावत्या शिवशाही बसच्या एसीचा वेंट उडाला। बस दुर्वस्थेच्या हद्दीत थांबवण्यात आली। दुसऱ्या बसची व्यवस्था केल्यानंतर 22 प्रवासी पुण्याकडे रवाना। नागपुरातील नाग नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी 1927 कोटी रुपये मंजूर। मध्य आणि उत्तर झोनमधील सांडपाणी वाहिन्यांचे जाळे बसवण्यासाठी 1200 कोटींचा निधी वापरला जाणार। 2 पाळीव श्वानांच्या भांडणात मालकाविरोधात गुन्हा दाखल। नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना। श्वानानं एकाचा चावा घेतला। नांदेडच्या भोकर तालुक्यातील धावरीत दारू पिऊन भांडण करणाऱ्या मुलाची जन्मदात्या आईकडूनच हत्या। मुलाकडून आई आणि पत्नीला सातत्यानं मारहाण। बालाजी राऊत असं मृत मुलाचं नाव, तर आईविरोधात गुन्हा दाखल। यवतमाळमध्ये अग्निशस्त्रासह तलवारी बाळगणारे 2 गजाआड। अग्निशस्त्रासह 6 जिवंत काडतुसं जप्त। उमरखेड पोलिसांकडून गुन्हे दाखल। इचलकरंजी महानगरपालिकेच्या घनकचरा उचलणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप। 2 दिवसांपासून शहरात कचऱ्याचे ढीग। आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। जळगावच्या ललित कला भवनमध्ये राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे जिल्ह्यातील कामगारांचा मेळावा। जिल्ह्यातील उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सोलापूर शहरातील 2 उड्डाणपुलांना 966 कोटी रुपयांचा निधी मंजूर। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठेंच्या प्रयत्नांना यश। भंडाऱ्याच्या साकोलीत धारदार शस्त्रासह 2 आरोपींना अटक। कारवाई दरम्यान दारूच्या बाटल्यांसह धारदार शस्त्रसाठा जप्त। पुण्यातील इंदापुरात नारी शक्तीच्या हस्ते मानाच्या कावडीची महाआरती। शिवशंभो संस्थांचा अनोखा उपक्रम। पंढरपूरमध्ये चैत्र यात्रेसाठी मंदिर प्रशासन सज्ज। जवळपास 3 लाख भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज। दर्शन रांगेसाठी पत्राशेडची उभारणी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। नंदुरबारमध्ये कृषी मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार होते। आंदोलनाआधीच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात।